नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये. तर मित्रांनो, सकाळी सकाळी खूप भूक लागली असेल आणि स्वयंपाकाचा जास्त कंटाळा आला असेल, तर अशा वेळी काय बनवायचं? पोहे आणि उपमा तर आपण नेहमीच खातो, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास झटपटीत होणारी रेसिपी, जिचं नाव आहे सुशेला. हा पदार्थ चविष्ट तर आहेच, पण बॅचलरसाठी बनवायला एकदम सोपा आहे. चला तर मग वेळ न घालवता बघूया हा चविष्ट सुशेला कसा बनवायचा. तर यासाठी लागणारं साहित्य, मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे चिरून, 4-5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर डाळवा, फ्रेश असा कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे. तर आपल्याला हे सगळं साहित्य तुम्ही बघून घेऊ शकता. या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत. मी बघू शकता एवढे मुरमुरे घेतले आहेत. 4 ते 5 वाट्या आहेत हे मुरमुरे. तर हे मुरमुरे आता आपल्याला छान असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. असं जास्त पाणी घ्यायचं. जास्त पाण्यामध्ये छान असे आपले मुरमुरे भिजतील. मुरमुरे जास्त पाण्यात जास्त वेळ नाही ठेवायचा, कारण त्याचा लगदा होऊ शकतो. ते असं सुटे सुटे नाही वाटणार. आता हे छान असं ह्याला पिळून घ्यायचं. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. हे छान असं दाबून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं. हे असे मोकळे मोकळे करायचे, कारण त्याचा लगदा होणार नाही आणि खाते वेळेस पण छान लागतील. तरी अशा प्रकारे आपल्याला सर्व चुरमुरे हे असे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, मी ते पूर्ण मुरमुरे असे छान पद्धतीने पाण्यातून काढून घेतलेले आहेत. असे किती सुटे सुटे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. आता आपण कढई गरम करायला ठेवूयात. कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल घेतले आहे. तेल असं छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणा टाकायचा आहे. छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आपल्याला, कुरकुरीत असे. आपल्याला या शेंगदाण्यामध्ये आपल्याला डाळवा पण टाकून घ्यायचा आहे. मी यामध्ये डाळवा ॲड केलेला आहे. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं. शेंगदाणे असे छान तळलेले आहेत. आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता. मोहरी घेतल्या आहेत मी आधी. थोड्याशा मोहरी टाकायच्या आहेत. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत. 1 चमचा घेऊ शकता तुम्ही. जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फ्रेश असा कढीपत्ता टाकायचा आहे. मी यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्त्याला पण छान असं तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्या पण छान अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. यामध्येच आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर टाकायचं आहे.
कारण ना थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकली ना छान लागते. आता मी कांदा ॲड करत आहे. कांदा ना जास्त असा लालसर नाही करायचा आहे. गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला हा कांदा ना तळून घ्यायचा आहे. छान असा ना गुलाबी रंग ज्यावेळेस तुम्हाला दिसेल ना त्यावेळेस कांदा छान तळलेला असेल. मी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही मिरच्या झाल्यानंतर ही कोथिंबीर टाकू शकता. कोथिंबीर आणि कांदा असा छान तळल्यानंतर त्यामध्ये ना आपल्याला ना हळद टाकायची आहे. 1 चमचा हळद टाकली आहे मी. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडं कमी टाकायचं कारण मुरमुऱ्यामध्ये ना आधीच थोडंसं मीठ असतं, त्यामुळे ना मीठ थोडंसं कमीच टाकायचं. आता हे छान असं ना आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपण ना पाण्यातून जे मुरमुरे काढून घेतलेले आहेत ना ते ना आपल्याला यामध्ये ना छान असं ना ॲड करून घ्यायचं आहे. तर मी यामध्ये मुरमुरे टाकत आहे. आता याला छान असं ना पूर्ण एकत्र करायचं आहे, हलवायचं आहे छान असे. छान हलवून घ्यायचं. आता यामध्ये ना मी वरतून ना शेंगदाणे आणि डाळवा टाकलेला आहे. आता हे पण टाकल्यानंतर ना परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्या. हे मिक्स केल्यानंतर ना आपल्याला एक ना यावरती प्लेट झाकायची आहे. खूप छोटीशी वाफ घ्यायची आहे कारण ना सुशेला असा मऊसूद लागेल खाते वेळेस. तर बघा मित्रांनो, आपण झटपट आणि गरमागरम सुशेला ना तयार आहे. बॅचलरसाठी हा सर्वात सोपा आणि भारी नाश्ता आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि बॅचलर सिक्रेट तडक्याला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.